नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. ते बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदरच्या महानगरपालिका प्रवेशद्वारावर आपण उभे आहोत. या ठिकाणी उभं राहण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आम्ही देव उतरवले आहेत. लक्षात घ्या, पाण्याची समस्या जी मीरा भाईंदरमध्ये आहे, अनेक आंदोलन झाले, अनेक पक्षांचे आंदोलन झाली, पण या ठिकाणी आम्ही अनोखं या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत. मीरा भाईंदरचे आयुक्त आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला उत्तर दिलेत. पण ती उत्तर जी होती की 8 वर्षापासून जी आम्हाला प्रकल्प चालू झाल्यापासून जे आयुक्त या ठिकाणी 4 बदली झालेत, त्यांचाच फॉर्मॅट त्यांनी वाचून दाखवला. लक्षात घ्या, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व अधिकारी फेल झालेले आहेत पाणी देण्यामध्ये. हे वस्तुस्थिती आहे. मीरा भाईंदरचे जे जनतेचे प्रतिनिधी आहेत, हे कुठल्याच प्रकारचे सक्षम नाही आहेत, ह्याच्यावर सिद्ध झालंय. पाण्यासारख्या गोष्टीसाठी जर आंदोलन करायला लागत असेल आणि महाराष्ट्र सेनेनं उचल घ्यायला लागत असेल, या ठिकाणी आंदोलन भरपूर झाली. सत्तेमध्ये असताना सुद्धा शिवसेनेने आंदोलन केलं, म्हणजे किती तीव्र हालत आहे ती बघा. त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या पाण्याची टंचाई, अनेक हॉटेलमध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र नसत्या सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या लॉज आहेत. त्या लॉजवर 8-8, 10-10 कनेक्शन आले कुठे? व ते दारू पिण्यासाठी त्यांच्या गाड्या धुत आहेत लोक. आमचा जीव जळतोय, पियाला पाणी नाही, ते महिला वन फिरतायत पाण्यासाठी. आणि जे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त याच्यावर लक्ष घालतील आणि जनतेच्या वतीने पण लक्ष घालतील. कुठल्याही प्रकारे पाण्याच्या समस्या होता कामा नये, आमची मागणी आहे. लवकरात लवकर यांनी जहल नाही केलं तर आयुक्तांच्या टेबलावर बसण्याची मी आता अवतार घेतला. लक्षात घ्या, आणि निवेदन वगैरे आम्ही देणार ना, डायरेक्ट टेबलवर बसणार आणि आंदोलन सुरू करणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. सबसे पहले तो ये कहें कि मीरा भाईंदर में बहुत सालों से पानी का त्रास हो रहा है जनते को. जो यहाँ की जनता अपने बीएमसी ऑफिस में आके सबको लेटर दिए जा रहे हैं, बट कोई बीएमसी ऑफिस में सुन नहीं रहे. तो जनता की आवाज़ जब बड़े नहीं सुनेंगे तो उन्होंने यहाँ के जो आज के सत्ताधारी लोग जो आके जो लोगों को आश्वासन देते हैं कि आप हमें वोट दो और हम आपके बारे में सब कुछ करेंगे, बस जैसे ही वो चीज़ें हो जाती हैं उसके बाद कोई शक्ल दिखाने आता नहीं है. आज ऐसा हो गया कि हमको ये देव का रूप लेके आना पड़ रहा है कि जनता की आवाज़ अगर सत्ताधारी लोग नहीं सुनेंगे तो कौन सुनेगा, क्योंकि उन्हीं के भरोसे बैठे हैं. एक भगवान ऊपर बैठे हैं हम जैसे, और एक नीचे ये सत्ताधारी लोग बैठे. अगर वही नहीं सुनेंगे तो भगवान के पास जाके सिर्फ नारियल चढ़ाने मिलेगा. करना तो सत्ता जो पावर में है उनको ये चीज़ पूर्ण करके देनी पड़ेगी जनता को, कि उनका हक मिले उनको. मैं वापस कहता हूँ, ये जो पानी का हक वो जनता का है, कोई मेहरबानी नहीं कर रहा है उनके ऊपर. तो अगर आप जनता का नहीं सुनोगे, कभी ऐसा ना वक्त आ जाए कि जनता आपका ना सुने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.